विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे शेवटचे 2 दिवस बाकी असताना भाजपने 5 निष्ठावंत उमेदवारांची यादी जाहीर केली. खरं तर विधान परिषदेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. अशातच प्रदेश भाजपने राज्यातून 30 उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीला पाठवल्याच्या बातम्या आल्या. पण दिल्लीत मात्र या 30 जणांच्या यादीतील निम्म्या नावांवर काट मारण्यात आल्याची चर्चा झाली. मग प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत गेले आणि निम्म्या नावांपैकी 5 नावं दिल्लीत फायनल झाली. तर आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. पण भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून ज्या 5 नव्या चेहऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं त्यातून सोशल इंजिनिअरिंग केल्याचं दिसतंय. पण हे करून भाजपने नेमकं काय गणित साधलं आहे? भाजपच्या 5 नावांच्या यादीचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे हे समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. पुढच्या महिन्यात 12 मेला विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आणि एका जागेवरील पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख असताना भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर 28 एप्रिलला रात्री अधिकृतपणे महायुतीत वाट्याला येणाऱ्या 5 जागांवर निष्ठावंतांना संधी देत नव्या 5 नावांची घोषणा केली. या यादीत सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक विपिनदादा कोल्हे, प्रमोद जठार या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यमान आमदारांपैकी एकालाही संधी देण्यात आलेली नाहीये. तर विधान परिषद उमेदवारांच्या निवडीत भाजपने सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य देत प्रादेशिक समतोलासह सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या 5 पैकी एक उमेदवार हा खुल्या प्रवर्गातला आहे, तर 2 उमेदवार हे ओबीसी आहेत, तर एक उमेदवार मराठा आणि एक उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातला आहे. विशेष म्हणजे ऐनवेळी पक्षात आलेल्या आयारामांना संधी न देता वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपने या 5ही उमेदवारांची निवड करताना जाणीवपूर्वक मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र वगळून प्रादेशिक समतोल साधला आहे. म्हणजेच प्रादेशिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर सुनील कर्जतकर हे मराठवाड्यातून, विवेक कोल्हे हे अहिल्यानगर जिल्ह्यातले म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातले आहेत, तर प्रमोद जठार हे कोकणातल्या सिंधुदुर्ग मधले आहेत, तर माधवी नाईक या ठाण्याच्या असून संजय भेंडे हे विदर्भातील नागपूरचे आहेत. आता हे झालं भाजपचं सोशल इंजिनिअरिंग. आता बघू 5 नव्या उमेदवारांच्या यादीचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे आणि भाजपनं नेमकं कोणतं राजकीय गणित साधलं आहे. सगळ्यात आधी बघू सुनील कर्जतकर कोण आहेत. खुल्या प्रवर्गातून येणारे कर्जतकर यांच्याकडे RSSचा म्हणजे संघाचा एक चेहरा म्हणून पाहिलं जातं. प्रामुख्यानं संघटन पातळीवर काम करणारे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सक्रिय राहिलेले, पक्ष बांधणी, निवडणूक नियोजन तसंच कार्यकर्त्यांशी संपर्क करणं यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी काम केलं आहे. तसेच स्थानिक राजकारणातही ते सक्रिय असून पक्षात अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आजपर्यंत सांभाळलेल्या आहेत. यानंतर बघू माधवी नाईक कोण आहेत. SC प्रवर्गातून येणाऱ्या माधवी नाईक या भाजप संघटनेत गेले अनेक वर्ष काम करतात. पक्षाच्या महामंत्री म्हणून त्यांनी काम केलं असून सध्या त्या भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावर काम करत आहेत. तसेच त्या ठाण्यातील माजी नगरसेविका आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्ष देखील राहिल्या होत्या. तर सध्या विमानतळ प्राधिकरणाच्या त्या सदस्य आहेत. पक्ष संघटन मजबूत करणं, महिला कार्यकर्त्यांशी संपर्क करणं आणि निवडणूक नियोजन या जबाबदाऱ्या त्या पाहतात. यापूर्वी त्या भाजप महिला आघाडीमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या आणि व्यावसायिक दृष्ट्या त्या एक वकील आहेत. यानंतर बघू संजय भेंडे कोण आहेत. ओबीसी कुणबी प्रवर्गातील नागपूरचे संजय भेंडे हे भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सध्या ते भाजपचे उपाध्यक्ष असून नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये संजय भेंडे हे सलग 3 निवडणुकीवेळी नितीन गडकरी यांचे निवडणूक प्रमुख राहिले आहेत. तर नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही ते भाजपचे निवडणूक प्रमुख राहिले होते. यासोबतच सहकार चळवळीतही ते सक्रिय असून नागपूर नागरी सहकारी बँकेचे ते संचालक राहिले आहेत. त्यामुळे भाजपने पडद्यामागचा मोहरा म्हणून संजय भेंडे यांना पुढे आणून मायक्रो प्लॅनिंग एक्सपर्ट आणि पक्षाच्या उमेदवारांसाठी पडद्यामागून अनेक निवडणुका लढवणारे संघटनेचा एक खंदा कार्यकर्ता या भूमिकेतून पक्षासाठी काम करणाऱ्या संजय भेंडे यांना पहिल्यांदाच स्वतःसाठी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागणार आहे. यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं नाव ते म्हणजे विवेक कोल्हे. मराठा चेहरा असणारे अहिल्यानगर मधल्या कोपरगावचे विवेक कोल्हे हा पक्षाचा तरुण चेहरा आहे. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व आहे. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव कोल्हे यांचा नातू आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे विवेक कोल्हे हे चिरंजीव आहेत.
खरं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी विवेक कोल्हे स्वतः मैदानात उतरणार होते, कारण कोपरगावात काळे कोल्हे घराण्याचा जुना राजकीय संघर्ष आहे. पण विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीत अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार असलेले आशुतोष काळे यांनाच पक्षाने कोपरगावमधून पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे विवेक कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पण माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांना देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात घेत पुढील काळात योग्य सन्मान केला जाईल असं सांगत समजूत काढली. इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः विवेक कोल्हे यांना आमदारकीचा शब्द दिला होता. त्यामुळे कोल्हे यांनी विधानसभेला महायुतीचा धर्म पाळला. त्यामुळे पक्षाने आता विवेक कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. पण यामुळे आमदार आशुतोष काळेंचं टेन्शन मात्र वाढणार आहे. आता बघू उमेदवारी मिळालेले प्रमोद जठार नेमके कोण आहेत. ओबीसी वैश्यवानी समाजातून येणारे प्रमोद जठार हे भाजपचे कोकणातील प्रमुख नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून ते राजकारणातून सक्रिय राहिले असून 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कणकवलीतून भाजपकडून निवडणूक लढवून आमदार झाले होते. पण 2014 मध्ये नितेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. पण तरी सुद्धा जठार हे भाजपमध्ये एकनिष्ठ राहून विविध राजकीय मुद्द्यावर त्यांनी आजपर्यंत पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणता येईल. एकूणच या पाचही उमेदवारांची निवड ही दिल्लीतील वरिष्ठ नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली असली तरी ही यादी ठरवताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच ही 5 नावं फायनल केल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. दरम्यान या सगळ्या मुद्द्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.